ब्रेकनंतर एक मोठी बातमी. अपात्र लाडक्या बहिणींकडनं 11 कोटींची वसुली करण्यात आली आहे. योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांकडनं वसुली सुरू झालेली आहे. राज्यातील 12,915 लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत. 6,457 महिलांकडनं आतापर्यंत 11 कोटींची वसुली करण्यात आली आहे. सरकारी कर्मचारी महिलांच्या पगारातनं पैशांची वसुली चलान त्या ठिकाणी हे करून तो ट्रेजरीमध्ये राज्याच्या तिजोरीमध्ये तो जमा होणार. त्यामुळे अशा काही ज्या उपाय त्या संदर्भातल्या भूमिका आहेत किंवा निर्णय आहेत ते घेतलेले आहेत. या 26 लाखाच्या संदर्भातली सविस्तर स्क्रुटिनी झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ हे त्या संदर्भातला योग्य तो निर्णय घेईल. याच्यामध्ये काही नावं दुसऱ्या राज्यातले पण होते, काही पुरुषांना देण्यात आले. त्या जे स्क्रुटिनी अधिकारी होता त्याने ते बघितलं का नाही? नाही, खरं तर कुठल्याही इतर राज्याच्या याला लाभ हा देण्यात आलेला नाहीये. आमच्या विभागाच्याच प्रथम स्क्रुटिनीमध्ये जर ते ज्या वेळेला प्रायमरी स्क्रुटिनी झाली त्याच वेळेला अशा ज्या बाबी आहेत त्या विभागाच्याच अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्या आणि त्या वेळेलाच त्यांना लाभ हा दिला गेलेला नाहीये. पुरुषांच्या संदर्भातलं मी जे आपल्याला म्हटलं की जो काही 12-14 हजारचा डेटा आलेला आहे, हा डेटा आमच्याकडे आलेला असताना ती लाभार्थी पात्र आहे पण तिचं बँकमध्ये खातं नव्हतं म्हणून तिने घरातल्या पुरुषाचं नाव खातं दिलेलं आहे का, तर त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन असेल किंवा प्रत्यक्षामध्ये पुरुषांनीच भरलेला आहे का, तर ह्या सगळ्याच्या बाबी आहेत. या ग्राउंड लेवल स्क्रुटिनी आमच्या अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि विभागाकडून चालू आहे. त्याचा नवीन अपडेट समोर आलेले आहे. आतापर्यंत 11 कोटीहून अधिक लाडके बहिणीकडून वसुली करण्यात आहे. ज्या लाडके बहिणी योजने पात्र नव्हत्या त्यांनी लाभ घेतलेला आहे. अशा लाडक्या बहिणीकडून वसुली चालू झालेली आहे. म्हणजे जे सरकारी नोकरीला आहेत त्यांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांच्या पगारातून सध्या वसुली कट होत आहे. आतापर्यंत 11 कोटीहून अधिक वसुली कट झालेली आहे. आता यामध्ये ज्या पण लाभार्थ्यांनी म्हणजे ज्यांचा लाभ बंद झालेला आहे ते सर्व लाभार्थ्यांना इथून पुढे सर्व त्यांना वसुली जमा करावं लागणार आहे. ही नवीन अपडेट आता समोर आलेली. जर व्हिडिओ तुम्हाला जरा पण माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा व चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.